बदलापूर शहरातील शनीनगर भागात असलेल्या नाल्यावर पालिकेनं लाकडी प्लायचा बेस असलेला पूल बांधलाय। या पुलावरून शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतायत। पावसाळ्यात हा लाकडी प्लाय कुजून मोठी दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात मनसैनिकांनी चक्क पुलावरच ठिय्या आंदोलन केलं। याआधी इथे असलेला ब्रिज पालिकेनं निष्कासित केला, मात्र त्याचं काम गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे नागरिक आणि मनसैनिक आक्रमक झालेत। से आने जाने के लिए हाँ तो क्या क्या बोल रहे हो तुम अभी? अच्छा ब्रिज बनना चाहिए, उधर से भी बनना चाहिए। दोनों साइड से ब्रिज बनेगा तो तकलीफ नहीं होगा। उधर से जल्दी पहुंचेंगे, इधर से थोड़ा लेट पहुंचेंगे, बस जल्दी आ जाती है हमारी। अभी आते समय जाते समय वो ब्रिज का लकड़ी हिलता है क्या कुछ? हाँ, तो डर लगता है? ऐसा लगता है टूट जाएगा। क्या लगता है? ऐसा लगता है टूट जाएगा। और कभी अभी ये बारिश होती है रोज, ऐसा लगता है बाढ़ आ जाएगी और कोई डूब जाएगा। चांगला पूल होता तो तोडायचा नव्हता, तोडला तर तोडला, हा पण व्यवस्थित बांधला नाही। या साईडला लाईटी नाही, इकडे सगळ्या गाड्यांची गजबज येणार कसं काय? जवान पोरी आहे, बायका आहेत, म्हातारे कोतारे, लहान मुलं आहेत, कसे येणार? हा तोडायचा नव्हता, हेच माझा प्रॉब्लेम मला तेच। किंवा लाईटी तरी किंवा हा तरी व्यवस्थित बांधून द्यायचा होता ना, बरोबर का नाही? तेच माझं म्हणणं, बाकी दुसरं काय। तुम्हाला रोजचा हा प्रवास आहे? रोजचा आहे मला, हे काय समोर राहते मी इथं। नाव काय आपलं? उषा सुनील शिंदे। ज्या महाराष्ट्रात काही घटना किंवा इतर ठिकाणी ब्रिज बाबतीत घटना घडतात, म्हणून प्रिकॉशन म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे काही वेळा बंद करायला त्याच्यात भाग पडला। तर आम्ही नागरिकांनाही विनंती करतो की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस असेल ते याचा वापर करू नये, किंवा ज्यावेळी तुम्ही एकदम चालत असाल तर 2-3 जण फक्त चाला, कारण शेवटी तो टेम्पररी ब्रिज आहे। आपण टेम्पररीची सोय केली। आता नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी जर त्याचं मजबूतीकरण आहे किंवा लाईट व्यवस्था तिथे करणं शक्य असेल तर त्या गोष्टी आम्ही 7-8 दिवसात ते करण्याचा प्रयत्न करू। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता जे आश्वासन दिलं त्यामध्ये ते 7 दिवसामध्ये हा ब्रिज म्हणजे जो जुना ब्रिज आता जो हलतोय डुलतोय तो ब्रिज त्याचं मजबूतीकरण ते 7 दिवसात करून देणार आहेत। पूर्ण नवीन ब्रिजचं जे काम ते रखडलेलं आहे, त्याच्या केस कोर्टात चालू आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। बदलापूर मधली लोक टॅक्स भरतात, या परिसरातील लोक टॅक्स भरतात, फुकट कोणी बदलापूर मध्ये राहत नाहीये। त्यामुळे त्या ब्रिजचं काम पण सुद्धा लवकरात लवकर चालू व्हावं। ह्या ब्रिजचं काम मजबूतीकरणाचं जे आहे ते 7 दिवसात ते पूर्ण करून देणार आहेत। 7 दिवसात जर ते झालं नाही, आता आम्ही लोक तिथे ब्रिजवरती बसलेलो, पण नंतर ह्या अधिकाऱ्यांना मी त्या नाल्यात तरी सोडीन, नाही तर त्या नाल्याला बांधून तरी ठेवीन, आणि हे करणार म्हणजे करणार। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी 7 दिवसात पुलाची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलंय, मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यास 8व्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच नाल्यात सोडून देऊ असा गंभीर इशारा मनसेने केला। लोकतंत्रसाठी मोहिनी जाधव, बदलापूर। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा, आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।